टॅबलेट टाकल्या त्या कळा येण्यासाठी. कळा मला सुरुवात झाली थोड्या थोड्या. कळा सुरुवात झाल्यानंतर माझा पूर्ण 7 तारखेचा दिवस रात्र त्याच्यात गेली. रात्री 12 वाजता जेव्हा ते पिशवीचं तोंड किती ओपन झालं आहे बघायला त्यांनी हे केलं, चेक केलं. मग डॉक्टर मला म्हटली की पिशवीचं तोंड काय अजून ओपन झालं नाही आहे, कारण बाळ आतमध्ये पोटात गेलेलं होतं. मला काही नॅचरल कळा येत नव्हत्या, कळा देऊनच ते हे करावं लागणार होतं. मग डॉक्टर त्याच्यात असं म्हटलं की आता मी दिवसभर त्रास एवढा सहन केला, 12 वाजता मला म्हणताय की आपल्याला कदाचित सी सेक्शन करावं लागेल. माझं परत हे झालं की आता एवढं सगळं झालं आहे आणि त्याच्यात पण सी सेक्शन नको आहे मला. मग मी म्हटलं नाही, काही होऊ दे. मी मनात ठरवलं किती त्रास होऊ दे, मला नॉर्मलच डिलेवरी करायची. मग परत 2 वाजता येऊन त्यांनी मला चेक केलं. मग हे चालू राहिलं असंच. आणि मग मला 6 वाजता असह्य त्रास होत होता. मी अक्षरशः जमिनीवरती लोळत होते, बेडवरती बसत नव्हते, झोपत नव्हते, काहीच नाही. मी जमिनीवर लोळत होते. मला अक्षरशः असं वाटत होतं मी आता मरणार आहे. मला इतका असह्य त्रास होत होता. माझ्या मम्मीला ते देखवत नव्हतं. मी म्हटलं मम्मी काही करते, डॉक्टरांना बोलव. डॉक्टर आल्या, मला चेक केलं. मला म्हटलं नाही अजून वेळ लागणार आहे, ती तुला त्रास सहन करावा लागणार आहे, अजून तर वेळच लागणार आहे, ह्याला सांगता येत नाही. मग सगळेजण विचारत होते बाळ तर पोटात गेलं आहे, आता ठेवल्यानंतर काही तिला त्रास होणार नाही. नाही 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 काही त्रास होणार नाही, लोकांची 15-15 दिवस बाळ मेलेली पोटात राहतात, असं त्या डॉक्टरांचं म्हणणं. काही त्रास होत नाही. माझे सासरे कंटिन्यू विचारत होते, माझा मिस्टर कंटिन्यू विचारत होते, सगळे त्यांना विचारत होते. काळजी, शेवटी माझी काळजी त्यांना सगळ्यांना होती. माझ्या जवळचे माझे फ्रेंड्स सगळे येत होते, बघत होते, बोलत होते. डॉक्टरांना खूप जण बोलले असं अचानक का झालं. डॉक्टर म्हटली मला माहिती नाही. मग सकाळी चेक केल्यानंतर डॉक्टर मला म्हटले की 10 वाजता आपण इंजेक्शन देऊया कळांचं, म्हणजे कळा फास्ट येतील. मग मी म्हटलं 10 वाजता इंजेक्शन देणार तुम्ही, आत्ता माझा जीव चाललाय, 10 वाजता का इंजेक्शन देणार आहे तुम्ही. देवाला, स्वामींना म्हटलं हे बघा स्वामी, जे झालंय ते झालंय माझ्यासोबत, पण मला आता असह्य त्रास होतोय. मी एका पॉईंटला असं झालं की सी सेक्शन करून घ्यावं आणि होऊ दे जे व्हायचं ते. परत मनात म्हटलं की नाही आरती, तू एवढं बघितलंस, तुझं बाळ गेले, त्यापेक्षा दुःख, त्यापेक्षा त्रास अजून काय होणार आहे तुला. मग मी हिंमत धरली, देवाला प्रार्थना करत होते. देवाला म्हटलं माझं होऊ दे लवकर, हे येऊ दे बाहेर. मग 8:45 वाजता हे म्हणजे माझं त्याच्या आधी वॉटर ब्रेक झालं. ब्रेक झाल्यानंतर माझी मम्मी म्हटली आरती होणार आहे आता होणार.